सर थँक्यू नितीन काळण. नितीन एक उंबारली संघ आता हरलाय. आता बघायचं 40+ भविष्य धोक्यात की आता मात्र त्यांचं चांगलं होणार. चांगला सामना झाला, मजा आली सामन्यामध्ये. शेवटपर्यंत रंगत निर्माण झाली आणि शेवटपर्यंत हे सांगता आलं की सामना कोण जिंकणार. मात्र कोणी संघांना अटॅकिंग गोलंदाजी केली आणि मात्र घरच्या मैदानात उंबारली संघाला पराभवाचा सामना करावा लागला. एक क्रिकेट आहे, इथे कोणाहीच चालत नाही. चांगलं क्रिकेट खेळाल तर तुम्ही जिंकाल आणि जिद्दीनं क्रिकेट दोन्ही संघ खेळले. मात्र शेवट थरार रंगला सामन्याचा, मजा आली सामन्यामध्ये. चला 40+ सामना, 4 षटकांचा सामना, 3 वाजले रात्रीचे. खरं तर नाईट स्पर्धा थोडीशी उशिरा होते मी म्हणेन, कारण आता भरपूर प्रेक्षक घरी गेलेत. चला सामना सुरू करूया आपण. उंबारली संघ प्लीज सचिन दादा सेक्शन लावले. फलंदाज पाठवा, देवीचा वाडा फोड प्लीज फलंदाज पाठवा आपले. ते पारितोषिक आले सचिन बोरीसाठी. अंकित पाटील यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 5000 रुपये आणि अक्षय भोईर यांच्याकडनं सचिन भोईरला विकेट हॅट्रिकसाठी 2000 असे 7000 रुपये कॅश प्राईज. बॅट्समन लवकर पाठवा प्लीज, थोडं सहकार्य करा. यानंतर अजून मॅचेस आहेत. टॉससाठी उपस्थित राहायचे. निर्जय आणि भाल दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या. चला फलंदाज कुठे आहेत. देवीचा वाडा संघ का उशीर होते मित्रांनो, 3 वाजलेत रात्रीचे. चला प्लीज स्पीडअप करा सामना प्लीज. दोन्ही संघाला विनंती असणार आहे. एका बाजूला आयोजक प्रश्नच नाहीये. देवीचा वाडा संघ फास्ट खेळा प्लीज. 40+ क्रिकेट 4 षटकांचा सामना असेल. द मॅच विल बी अ 4 overs. यू विल बी हॅव्हिंग ओनली 1 power play over. बोथ द टीम शो द गुड गेम. ऑल दी बेस्ट. चांगलं क्रिकेट खेळा, कारण आम्हाला चांगलं क्रिकेट आवडतं. क्लासिकल क्रिकेट, क्लास क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट आणि स्टँडर्ड क्रिकेट, लेवल अप क्रिकेट आणि बॉटम अप क्रिकेट. ऑल दी बेस्ट. येस चला 4 षटकांचा सामना असणार आहे. जितू पाटील स्टॅकनला, नॉन स्टॅकनला विलास म्हात्रे. क्या बात आहे. पाटील म्हात्रे हा परिवार या संघामध्ये आपण पाहतोय. येरबिगो 4 षटकांचा सामना. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चांगला क्रिकेट केला, लाख लाख शुभेच्छा. फलंदाज तयार, गोलंदाज तयार, आमचे पंच देखील तयार, बाबेश तयार, आम्ही देखील तयार, आमची MTC देखील तयार, DJ तयार. ऑल सेट. नाउ बॅक टू क्रिकेट. हियर वी गो. फर्स्ट डिलिव्हरी, व्हेरी फास्ट डिलिव्हरी. ॲटमॉस्फिअर सुंदर आहे, मात्र थोडंसं थंडीचं वातावरण. 3 वाजलेत रात्रीचे, एक्झॅक्ट 3 वाजतात आणि 3 वाजण्यामध्ये आपण गोलंदाज तयार. हियर वी गो. ऑल सेट. फलंदाज तयार आणि गोलंदाज देखील तयार. हियर बी फास्ट डिलिव्हरी, व्हेरी फास्ट डिलिव्हरी. ओपनच्याच गोलंदाजी, फुटवरचा वापर नाही आहे. फलंदाजाला शांत ठेवलाय. 40+ क्रिकेट. ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईडला का खेळलात हा देखील प्रश्न विचारला जाईल, कारण मेरिटवर जर खेळलात ना, गॅप मोठा आहे. पॉईंटच्या डोक्यावर चेंडू खेळला असतात ना, तर सरळ कॉमेंट्री बॉक्सकडे आला असता चेंडू, कारण गॅप मोठा आहे. तर कैलास पाटील यांनी झेल पकडलं तर लालचंद पाटील यांच्याकडनं 2000 रुपये. क्या बात आहे. लालचंद दादा म्हणजे आमचे 24 hours ATM आहे. येस, कारण ते दिलदार व्यक्तिमत्व आहे, दिलखुलास व्यक्तिमत्व आहे. पैसा भरपूर लोकांकडे असतो, मात्र ते देण्याची दानत फार कमी लोकांमध्ये असते. त्यामध्ये आमचे लालचंद दादा आहेत. स्वागत आहे तुमचं. एक धाव दापलकावरती. कल्याण डोंबिवली परिसर म्हटलं तर क्रिकेटची पंढरी म्हटलं होतं. भरपूर चांगलं क्रिकेट, डिसिप्लिन क्रिकेट, चांगलं क्रिकेट आवडतं मला या परिसरामध्ये, कारण वेळेवरती स्पर्धा सुरू होतात, वेळेवरती स्पर्धा संपतात. हे फार चांगलं. युनत दादा याने मी त्याचं क्रेडिट देईन. आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष. ऑन साईडला गेल्याचा प्रयत्न, पंच सांगतात की पिचिंग बाजूला होती, लाईन चुकीची होती आणि हाईट फॅक्टर जरी कमी असला तरी मात्र पंचानं सांगितलंय. 2 गोष्टी नमूद केल्या पंच मानेकर सरांना आणि सांगितलं नॉट आउट. लेग बाय चिकून दाखवली, मिळणार ती 1 धाव. आजचं क्रिकेट चांगलं झालं, कारण ज्या पद्धतीने सामने रंगले शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं सर्व सामन्यांना. त्यावेळी मजा येते सामने पाहण्यासाठी. असे सामने कट टू कट फाईट झाल्यानंतर ती मजा रंगत वेगळी असते. गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस. थांबलाय फलंदाज, वाकला, नंतर चेंडूला लेट कट केला. चेंडू आलाय तो एक्झॅक्टली थर्ड मॅन रिझनमध्ये. चेंडूची चाचपणी सुरू आहे सध्या आणि मिळणार त्या 2 धावा. कैलास पाटील चेंडूवरती आला वेगानं, मात्र त्या वेगाने चेंडूला बॅकअप देऊ शकला नाहीये. चांगलं क्रिकेट 40+च्या माध्यमातून मी अर्जुनभाई यांचं खरोखर आभार व्यक्त करेन, ज्यांनी संकल्पना
खरोखर उदयास आणली, तिला एक चांगलं बॅकअप दिलं आणि मागच्या काही वर्षामध्ये ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून आपण कल्याण डोंबिवली परिसर 40+ क्रिकेट जे त्याचं विकसित झालं आहे ते खूप चांगलं झालं आहे. कारण या संघटना पहिल्यांदा भिवंडीमध्ये होत्या, नंतर नवी मुंबईमध्ये त्याचा विकास झाला आणि आता कल्याण डोंबिवलीमध्ये देखील. फुल टॉस दिशा दिली, मात्र बॅटचा पेस उशिरा ओपन केला, धावला जीवाच्या आकारानं, दुसरीदा होणार का? यस इट इज, गुड रन विथ द विकेट. चांगला कॉल. कारण जर पहिली धाव बेगाने घेतली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला, कारण चेंडू एक्झॅक्टली डीपमध्ये लॉंगॉनमध्ये होता आणि तोपर्यंत कव्हर करते फेकीपर्यंत. आणि सचिन भोईर गोलंदाजीमध्ये. सचिन भोईर एक चांगलं व्यक्तिमत्व आहे, त्यांचं कटआउट देखील, कारण त्यांची स्टाईल सध्या चेंज झालेली आहे, लुक त्यांचा चेंज आहे आणि मात्र स्वभाव तोच आहे. माणूस तो, स्वभाव तोच, पण सचिन दादानं फक्त त्याचा लुक चेंज केला आहे. 6 धावा बिनबाद, तोच खेळ अजून त्याचा पाहतोय. चेंज पेस ढकलून दिला चेंडूला, असेल त्याच्यात चांगला बॅकअप चांगलं होतं. पंडित आला होता फार वेगानं, तिथे जवळ होता तो, डावी बाजूला सरकला, मग ते मिळणार ती 1 धाव. अशा रीतीने षटकाची झाली सांगदा. पहिल्या षटकाची सांगदा होते 7 धावा आणि 40+ खेळू थोडंसं दमछाक होते. कारण रात्रीचं वातावरण, जेवण कधी केले माहिती नाहीये, कधी उठायचं माहिती नाहीये, झोप कधी भेटणार माहिती नाहीये. अशा भरपूर गोष्टी असतात ज्या तुम्हाला ठेवणं गरजेचं असतं. मला आठवतं विराट कोहली, सध्या विराट कोहली मित्रांनो जगातील भरपूर मोठा खेळाडू आहे, भरपूर पैसे कमवतोय, मात्र त्याच्यासोबत आता हॉटेलमध्ये कोणीच जात नाहीये. ह्याचं कारण आहे तो उकडलेल्या भाज्या खातोय, त्याच्यासोबत कोण जाणार आहे पार्टनर म्हणून. म्हणजे विचार कर, एवढा मोठा माणूस एवढं फिटनेसला महत्त्व देतोय, हे शिकलं पाहिजे आपण त्याच्याकडनं. 7 धावा बिनबाद. परवा दिवशीच मी वाटलंय का पुस्तकामध्ये जॉन अब्राहिम 25 वर्ष झाली साखरच खाली नाही त्यांनी. 25 वर्ष काय फिटनेसला महत्त्व देते. हे लोक शिकण्यासारखं भरपूर आहे त्यांच्याकडनं. येस आमचं कॉमेंट्री बॉक्स स्वागत आहे सर्वांचं. मी मच्छिंद्र पाटील, आमचे भावेश आम्हाला सहकार्य करत असतानाही आमचे 12वे खेळूत त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. थँक्यू MTC, आमचे रोशन, त्यांची संपूर्ण टीम. मागच्या काही वर्षामध्ये MTC देखील खूप चांगली प्रगती केली, भरपूर मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करतात ते. तर तुम्ही कसं देता त्याच्यावर तुमची क्वालिटी कशी असते, तुम्ही किती सेवा देता त्याच्यावर तुमचे ऑर्डर्स वाढत असतात. आणि केलं MTCने मागच्या काही वर्षामध्ये. 7 धावा बिनबाद, सुरुवात चांगली आहे. मध्ये सचिनचे षटक चांगलं राहिलं, पहिले षटक गोलंदाज तयार श्याम भोईर. पुल टॉस खोदून काढला चेंडूला, स्ट्रेट टू फिल्डर, चेंडू एक्झॅक्टली लॉंग ऑफला जातोय, नाहीये. फिल्डिंगमध्ये काहीतरी चुका जाणवतात 40+च्या माध्यमातून, मी नेहमी पाहिलंय. तिसऱ्या बॅचचा प्रयत्न नाही होणार, कारण फलंदाज रिलॅक्स आहे. स्टार्कनला जितू पाटील, नॉन स्टॅकला विलास म्हात्रे. आता लक्षात राहील आम्हाला, जितू पाटील विलास म्हात्रेची जोडी मैदानावरती पाहतोय. चांगलं क्रिकेट आहे, भव्य मैदान आहे. हे मैदान समोरनं बघितलं तर आम्हाला स्क्वेअर वाटतंय, मग जेव्हा तुम्ही मैदानात उतरता ना ते तुम्हाला सर्कल वाटतंय. कारण भरपूर मोठं मैदान आहे. 13 टावर खाऊ नाहीये. प्रथमच मी पाहतो नाईट स्पर्धेमध्ये, मी मगाशी देखील वावरचा उल्लेख केला होता. आताच आम्ही 2 दिवस अगोदर अंबरनाथला स्पर्धा कव्हर केली, तिथे 10 टावर होते. मग ती एकमेव स्पर्धा पाहतो तिथे 13 टावर आहेत. कारण उंबारलेला माहिती आहे आपलं नाव मोठं आहे, आपलं गाव मोठं आहे, आपलं काम मोठं आहे आणि आपल्या गावाचं नाव मोठं करायचं असेल तर असं केलंच पाहिजे. हे केलंय त्यानं, त्यांच्या जिद्दीला सलाम करतोय. पहिलं वर्ष आणि वर्ष पहिल्यामध्ये खूप चांगलं आयोजन दाखवलंय. एज मात्र मिसफिल्ड, विकेट किपर चुकला तिथे, योगेश चुकलाय. योगेशची ड्रेसिंग चांगली आहे बघा, त्याची कॅप देखील वाईट आहे आणि शूज देखील वाईट आहेत, म्हणजे ड्रेसिंग मॅचिंग केली त्यानं, करायला हवं. 9 धावा. मजा येते 40+च्या क्रिकेटची कॉमेंट्री करायला, आम्हाला फार कमी असा वेळ भेटतो 40+च्या कॉमेंट्री करण्यासाठी. मग त्याचे रेकॉर्ड्स तुम्हाला नितीन दादा सांगतील ना, ते आम्हाला सांगता येणार नाही आहेत. नितीन काळन आमचे कॉम्प्युटर आहे आमचा, तो चांगली मेहनत करतो तो सध्या, आणि चांगल्या स्पर्धा देखील त्याने संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये नव्हे तर रायगडमध्ये देखील भरपूर स्पर्धा गाजवल्यात. आता दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मशामध्ये देखील त्यांचा आवाज ऐकला आपण. आणि IPL कॉमेंटर आमचे कुणाल दादे सर, नो डाऊट. 9 धावा. बॅकपटला जाऊन कट केलाय, चेंडू लेट कट केला असताना गेलाय तो फ्लाइंग स्लिपमध्ये. दुसऱ्या बॅचचा प्रयत्न, चेंडूची चाचपणी आणि 4थी चूक उंबारली संघाच्या माध्यमातून. 4 चुका उंबारली संघाने आतापर्यंत केल्यात. ही 4थी चूक. चुका कमी करा, चुकांमधनं शिका. येस, लालचंद दादा बरोबर सांगतात. श्रद्धा सबुरीने घ्यायला हवं. 11 धावा. एक उंबारली संघ बाहेर गेलाय, त्यामुळे ह्या उंबारली संघाकडं संपूर्ण गावाचं लक्ष लागलंय. सचिन भोईर संघाला लीड करतोय. मी मग अशीच कौतुक केलं सचिनचं, कारण त्याची स्टाईल जरी बदलली ना तर खेळ तोच आहे, माणूस की तीच आहे, माणूस देखील तोच आहे. तो गोलंदाज तयार.
ऑन साईडला केल्याचा प्रयत्न, जितू पाटीलचा फार चांगला प्रयत्न आहे. काय क्या बात आहे, पंचाने सांगितलंय फलंदाज बाद. मॅक्या देखील सांगतोय की मारू नको सांगितलं इकडनं, पण मारला, हिट झालाय. 11 वरती पहिला धक्का 40+ लागतोय तो उंबाली संघाच्या विरुद्ध खेळत असताना देबीचा बाट संघाला डीजे. मगाशी 47 धावा कुठल्या होत्या त्यांना, आता त्यांना 10 धावा कुठल्यात. व्हेरी गुड बॅटिंग, ग्रेट बॅटिंग. आता आलाय तो राजू मात्रे. 11 वरती 1 निल्सन आकडा. कुणाल दातेचा नेहमी त्याचा उल्लेख करत असतात. चेंडू बघा, बाउन्स चेंडू हिट झाला तरी फलंदा पोहोचला नव्हता जितू. नंतर रागानं बघितलाय, मात्र वाघानं शिकार केली जितूची. 11 वरती 1. 4 षटकांचा सामना. मगाशी 5 षटकांचे सामने झाले, त्यामुळे जितूला भरपूर वेळ मिळाला. त्यानं 47 धावा देखील कुठल्याच मैदानावरती हे विसरता कामा नाहीये. फंटास्टिक नॉक दॅट वॉज इन द लास्ट मॅच. 11 for 1. दुसऱ्या षटक मार्गस्थ असताना 9 चेंडूचा 11 चेंडूचा खेळ संपलाय. 11 चेंडू 11 धावा याली. फक्त चेंडूला कबर ड्राईव्ह करत असताना फ्रंट फुटला आलाय, दाखवलाय कबर ड्राईव्ह. चेंडू ड्राईव्ह झाला, तो एक्झॅक्टली कवर पॉईंट मध्ये निघून गेलाय. चेंडूची मात्र पुन्हा फेकाफेकी आणि 5वी चूक नाहीये. आता पोहोचलाय फलंदाज. 3 धावा मिळाल्या आणि अशा प्रकारे षटक क्रमांक दुसऱ्या षटकाची सांगता झाली. उंबाली संघ थोडासा नाराज आहे, कारण क्षेत्रक्षणाचा दर्जा थोडासा खालावलाय. कारण यस पंच सांगतील, यस मी सांगतोय 14 धावा 1 गडी बाद. पहिल्या षटकामध्ये 7, या षटकामध्ये 7. पहिल्या षटकामध्ये 1 गडी बाद नाही, या षटकामध्ये 1 गडी बाद झाल्या. 14 धावा. मात्र एक गोष्ट चांगली झाली की अजून एकही वाईट चेंडू नाहीये. कंट्रोल बघा, अभ्यास बघा, अनुभव बघा, चांगलं क्रिकेट. 14 वरती 1. युट्यूबला देखील प्रेक्षकांची संख्या थोडीशी आता कमी झाली. 3:09 झालीत. भरपूर क्रिकेट झालं यावर्षी. कारण जसं नोव्हेंबरपासून जो सिलसिला सुरू झाला तो संपत नाही. एप्रिलमध्ये देखील भरपूर स्पर्धा आहेत, पाहायला विसरू नका. मला असं टेन्शन येते की एप्रिलपर्यंत कॉमेंट्री करायची, मग लग्न कधी अटेंड करायची हा देखील प्रश्न पडतोय. आपल्या जत्रा येतील, आता उत्सव येतील. 14 वरती 1. योगेश आलाय. योगेश पाटील इन ॲट नंबर 3 वरती 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. P1चं षटक सचिननं हाताळलं, फक्त 7 धावा दिल्यात. आणि दुसरं षटक हाताळलं ते श्याम भोईनं, त्यानं 7 धावा दिल्यात. म्हणजे दोघांनी 14 धावा दिल्यात. खूप चांगली गोलंदाजी राहिली. बघायचं सामना कसा रंगणार. 28, 30, 35, 50 किती धावानं जितूचं कौतुक करेन. जितून मगाशी चांगली कामगिरी. आत्ता देखील त्यानं 10 धावा कोडल्या संघासाठी. आणि फलंदाज झाला तो विलास राजू मात्रे आणि विलास मात्रे अशी जोडी आहे मैदानावरती. 40+ चौकार षटकार फार कमी लागतात, त्यामुळे डीजेला वेळ कमी मिळतोय. हा देखील मी अनुभव घेतलाय. 40+च्या माध्यमातून चौकार षटकार फार कमी लागतात या सत्रांमध्ये. 16 वरती 1. आमचे लालचंद दादा देखील मंचावरती आहेत. प्रसिद्ध उद्योजक, युवा नेतृत्व, युवकांचं प्रेरणास्थान. खेचला फटका मिड विकेटच्या डोक्यावरनं नाहीये. बॅकअप चांगलं आहे. फार वेगाने शतक. मच्छिंद्र आलाय तिथे. मच्छिंद्र पाटील मिळणार त्या 2 धावा. सिंगल डबल जिथे संधी मिळेल तिथे ट्रिपल देखील हुलकावणी देतो फलंदाज, मात्र नाहीये. हिट नाही केला चेंडू. 18 वरती 1. बच्चे कंपनी देखील भरपूर आहे. परीक्षा आल्यात मित्रांनो, अभ्यास करा. यस, टॉससाठी यायचं भाल आणि निळजे. निळजे संघामध्ये भरपूर खेळाडू इंजर्ड आहेत. मग अशी केताने देखील आपण पाहिलं. आणि संघामध्ये खेळाडू देखील कमी पाहायला मिळतात. नवीन खेळाडूचा जास्त भरणा केला आता. 18 वरती 1. बघायचं गोलंदाज तयार. योगेश पाटील. स्ट्रायकरला राजू मात्रे आणि त्याला साथ देतोय विलास मात्रे. राजूने 7 धावा. आतापर्यंत कुठला शॉट ऑफ लेन बॅकपडला जाऊन ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. चेंडू गेला तो एक्झॅक्टली शॉट फाईनला. आणि पंच सांगतील बाईक चिकून करतात. एकच धाव मिळणार. सिंगल डबल धावा येतात. लिमिटेड ओव्हर्समध्ये कशा धावा होत त्याला येणं फार महत्त्वाचं असतं. मध्ये सिंगल डबल नाही होत, लेग बायस नाही होत, कशाही होत येणं फार महत्त्वाची गरज आहे. अवंतर नाही होत, येणं फार महत्त्वाची गरज आहे. आल्यात धावा 19, 1 बाद. आपल्या महाराजांची जयंती 19 फेब्रुवारी आणि तिथीनुसार काल झाली. महाराजांना त्रिबार मानाचा मुजरा. लोकार्पण देखील झालं. भिवंडीमध्ये प्रथमच शिवाजी महाराजांचं मंदिर बांधण्यात आलं. प्रथमच. आणि काल त्याचा लोकार्पण सोहळा देखील आपण पाहिला. राऊंड विकेट.
फुल टॉस दिशा दिली, टर्न केल्या चेंडूला, एकदा दुसऱ्या बॅटचा बेत निश्चित असणार आहे. चेंडू येणं वाकडं उचललं, फेकणं उशीर होतोय. चांगलं क्रिकेट सीताराम आला होता. 19 नंतर 21 वरती जास्त काय फ्लाय होणार. एक गडी बाद, चांगली पार्टनरशिप. जितू लवकर बाद झाला त्यानं 10 धाबा कुठल्यात, राजूने त्याला 7 दिली, 7 धाबा राजूने कुठल्यात, विलास माते देखील 2 धाबा कुठल्यात आणि दोघांमध्ये 9 धाबा आणि मगाशी आलेल्या त्या 10 धाबा, 21 धाबा, एक बाद आणि लेग बायच्या 2 धाबा. 30 षटक मार्गस्थ असताना अजूनही 2 चेंडूचा खेळ पर्याप्त आहे. या षटकातील येणार एक षटक म्हणजे एकूण 8 चेंडूचा खेळ अजूनही बाकी, 21 धाबा. उंबाले संघाला लक्ष लागलंय का रेग्युलर उंबाले संघ बाद झालाय. लवकर बॅटचा पेस ओपन केला, चेंडू उशीर राहिला, शॉट ऑफ प्लेन. लवकर बॅटचा पेस क्लोज देखील केला फलंदाजांना. त्यावेळी चेंडू एक्झॅक्टली मिड विकेटच्या डोक्यानं फ्लाय करायचा होता, लॉप करायचं होतं, नाही जमलं. वेल गेली, कार्यक्रम संपला, शांत राहावं लागेल. 21 वरती 1, फलंदाज तयार. मजा आहे सामन्यामध्ये. जर 35-40 झालं फाईट सामना होईल. पुढे आल्या फ्रंट फुटला खेळत असताना लॉंगॉनला बॅकअप आहे, एकदा मिळाली, रवी आलाय मात्र पुन्हा 6वी चूक करतोय उंबारली संघ. फिल्डिंगच्या माध्यमातून दर्जा सुधारला पाहिजे. याचं कारण आहे कारण सर्व खेळाडू फलंदाजीचा सराव करतात, गोलंदाजीचा सराव करतात, मात्र फार कमी संघ असतात, रॅरली संघ पाहायला मिळतात जे क्षेत्ररक्षणाचा सराव करतात. 51 धाबा बघती आम्हाला भावेश सांगतील. 23 धाबा. गडी बाद झालं 1. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 7, 2 षटकामध्ये 14 आणि या षटकामध्ये धाबा आल्यात आतापर्यंत 9 धाबा. चला थोडंसं स्पीडअप करायचं आहे कारण आता पुढचा सामना निलजे. नितीन टॉस झालाय. यस, टॉस साठी या प्लीज. निलजे संघ आणि भाल संघ. विजयी संघ या लगेच टॉस साठी प्लीज या. आपण निलजे आणि भाल यांच्यामध्ये सामना खेळला जाईल. रेग्युलरच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीतला तो सामना असेल. दुसरा सामना आणि 40+ सामना विजेत्या संघांमध्ये आपण खेळवतोय. फलंदाज सध्या पाण्याची ताण भागवत असताना जलपान करतात. 3:15 होतात. एक्झॅक्टली 14 मिनिटं घेतली 3 षटकांसाठी. खूप चांगलं क्रिकेट. अजून 6 मिनिटं तुमच्याकडं. सत्र संपवा प्लीज. 20 मिनिटांमध्ये लिमिटेशन असतं. सचिन सारखा फलंदाज उंबारली संघामध्ये, श्याम बोरी सारखा एक चांगला फलंदाज आहे, त्यामुळे तुम्हाला धाबा काढाव्या लागतील. जर सामना फाईट करायचा असेल तर संघर्ष करायचा असेल तर तुम्हाला धाबा काढाव्या लागतील. 23 धाबा. पहिल्या षटकामध्ये 7, दुसऱ्या षटकामध्ये 7, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि गडी बाद झाले फक्त एकच, तोही दुसऱ्या षटकामध्ये. जितू बाद झाल्यानंतर दोघांमध्ये चांगली भागीदारी विलास मात्रे आणि राजू मात्रे यांच्यामध्ये. शेवटचा चेंडू पूल करत असताना शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू पूल केलाय आणि चेंडू निघून गेलाय. तो फ्लाय होतोय त्याच्या डोक्यावरनं. हा येतोय चौकार. खूप सुंदर चित्रपट होता. 27 वरती 1. मध्ये सैराट करू नका, आमच्या नवीन तरुणांना विनंती असेल. 27 वरती 1. कोणीदास तयार. राऊंड विकेट, हाफ ट्रॅकर ऑन साइडला वळवलाय. मध्ये शॉर्ट लेग मध्ये थोडीशी तारांबळ झाली आणि एकदा मिळणार. 28 धाबा, एक बाद. 4 षटकांचा सामना आहे. चला प्लीज विनंती करूया निलजे संघ आणि बाल संघ टॉससाठी उपस्थित राहा. यस, थँक्यू नितेश. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करूया. शिस्तबद्ध क्रिकेट डोंबिवलीचं ऑल क्रेडिट गोष्ट तो आमचे विनोद दादा, ग्रामीण संघटनेचे अध्यक्ष. प्रचंड शिस्त कल्याण डोंबिवलीमध्ये पाहायला मिळते. वेळेवरती सामने सुरू होतात. हा बघा आमचा प्रेक्षक वर्ग आणि संघ देखील आहे इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार तुम्हाला. देवीचा पाडा 40+ संघ सज्ज आहे. ऑन साइडला व्हाट अ शॉट, एक्सलंट स्ट्रोक अँड व्हाट एक्झिक्युशन. आणि सीमा पलीकडं पहिला षटकार राजू मात्रेच्या बॅटमधनं. आशांची नाही तर 2 संघांची होईल मैदानावरती जिंकण्यासाठी.
34. थँक्यू डीजे. खूप सुंदर संगीत, कारण आम्ही संगीत प्रेमी आहोत, निसर्ग प्रेमी आहोत, पुस्तक प्रेमी आहोत आणि क्रिकेट प्रेमी आहोत. थँक्यू डीजे. 34 लास्ट ऑफ द 1 विकेट. लास्ट 3 more release to go of the first inning. चांगली पार्टनरशिप राजू मात्रेचं कौतुक करेन. 13 धाबा त्यानं कुठल्यात. गुड बॅटिंग. लवकर खेचलाय, लॉंगाच्या डोक्यावर फेकून देखील दिलाय आणि मात्र बॅकअप होत आणि रिले फिल्डिंग दाखवली. चेक केल्याचं बघायचं पंचाने काही विचार दाखवतील. मिळणार ते 2 धाबा. चांगलं बॅकअप. 34 वर यस चेक केला जाईल कारण एक्झॅक्टली काय झालं तिथे. चला या तिसरे पंच आमचे ससरेबद्दे सर. यस एक्झॅक्टली बघा रिप्ले. ऑन साइडला फेकून दिला, लवकर खेचला फटका. ट्रिमेंडस पॉवर होती, मात्र उंची जास्त आणि रिले फिल्डिंग झाली की नाही पाहणं महत्वाचं आहे. चांगली स्पर्धा एक गावदेवी क्रिकेट संघ उभारले आयोजित. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सचिन भोईर या स्पर्धेसाठी आमच्या संपर्कामध्ये होते. थँक्यू सचिन. स्वर्गवासी गोपाळ बुधाजी पाटील आणि गौतम श्रीपद पाटील यांच्या पवित्र स्मृतीचं अभिवादन करण्यासाठी, त्यांच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी ही स्पर्धा आपण एन्जॉय करतो. वर्ष पहिलं उंबारले संघाच्या माध्यमातून दाखवून दिलं की नाईटचं आयोजन आम्ही किती चांगलं करू शकतोय. ओ नो डाऊट. सुंदर स्पर्धा. लक्क प्रकाश, ब्युटिफुल विकेट, सर्फेसिंग सिटिंग अरेंजमेंट, स्पेक्टेटर, VIP डाइस, प्लेंच ऑफ फ्लॅग्स, प्लेंच ऑफ कलर. व्हाट अ वंडरफुल एटमॉस्फियर फॉर द क्रिकेट. नो डाऊट. सेफ आहे. 36 धाबा. व्हेरी गुड फिल्डिंग. 7 चुकानंतर मात्र चांगलं शतरक्षण दाखवलंय उंबारले संघानं. 36 वरती 1. लास्ट 2 more to go of the first inning. गुड बॉलिंग सीताराम, ग्रेट बॅटिंग राजू. मात्र 15 धाबा कुठल्यात राजूनं. 2च काढायचे आहेत. क्या बात आहे. VIP डायस मध्ये आवाज येतोय कारण उंबारले गावचा संघ आहे आणि आयोजकांचा संघ आहे. रॉकेट आणि विकेट किपर सचिन थोडासा चुकलाय. बॅकअप देण्यासाठी उशीर झाला पंचानं. नो बॉल. नो बॉल आणि 22 पण. 1+1 2 धाबा. 36 वरनं 38. परत चेक करा. फिल्डिंग वाल्यांचा रिव्ह्यू आहे बघा. एक्झॅक्टली चेंडू विकेटवर पडला की नाही हे देखील पाहिलं जाईल. चेंडू रॉकेट डिलिव्हरी ज्याला म्हटलं होतं. सीताराम शेवटचे षटक फेकतोय. थोडंसं लांबलं षटक कारण वाईट मगाशी देखील आला होता. 38 वरती 1 धाबा. 40+ जर धाबा झाल्या तर उंबारले संघाची दमचाक होईल आणि त्या दिशेनं आगीकूच करतो संघ. 38 नाव स्कोरबोर्ड. लास्ट ऑफ द 1 विकेट ओनली. राजूचं मी कौतुक कर. राजू मात्रे विलास मात्रेचं कारण जसं जितू पाटील बाद झाला त्याने चांगलं कमबॅक केलं आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप बिल्ड झाली. आत्तापर्यंत दोघांमध्ये 24 धावांची पार्टनरशिप बिल्ड करत असताना व्हेरी गुड बॅटिंग. देर इज अ 24 पार्टनरशिप बिटवीन राजू मात्रे आणि विलास मात्रे. सच अ ग्रेट बॅटिंग नो डाऊट अँड लॉंग इनिंग. चांगली इनिंग खेळत असताना 38 वरती 1. प्रेक्षकांची संख्या थोडीशी कमी झाली आता. उद्या मात्र फायनल यायला विसरू नका. उद्या स्पर्धेचा शेवटची रजनी. कोण होणार मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी. विल बी बिकम अ चॅम्पियन. तुम्हाला त्याला उद्या उत्तर मिळणार. 38 वरती 1. फेअर डिलिव्हरी. येस फेअर डिलिव्हरी. डीपिंग पलटास होता त्यामुळे एक्झॅक्टली कन्फ्युजन झालं. 38 वरती 1. चला सामना सुरू करा आपण प्लीज. डीपिंग पलटॉस. 38 वरती 1. एकच चेंडू. लास्ट डिलिव्हरी. फायनल टू द फर्स्ट इनिंग. धावसंख्या 10 फलकावरती किती आहेत. 36 धावसंख्या. 1 गडी बाद आणि शेवटचा चेंडू. कौतुक करेन मी विलास मात्रेचं. शेवटपर्यंत राहिलाय. राजू सलमाईला आलाय. सलामीला त्याने येऊन चांगली फटकेबाजी देखील केली. धाबा कुठल्यात त्यानं. ओके 37. बरोबर आहे. आमच्या लाईव्हला 36 होता स्कोर. तो आता 37 करण्यात आलाय. मॅकाचं देखील लक्ष चांगलं आहे. कवर ड्राईव्ह केला. चेंडू एक सकावर रिसनला. एकदा दुसऱ्या बॅटचा प्रयत्न. चेंडू येणं वाकणं उचलणं फेकणं. ग्रीप बनेपर्यंत 2 धाबाचा प्रयत्न. तिसऱ्या धावसंख्याला आउट झाला त्यामुळे 39 धाबा आणि टार्गेट 40+चं क्रिकेट आणि टार्गेट देखील 40. 40चा लक्षाचा पाठलाग करायचा. 10.00 थोडंसं डिफिकल्ट असणार. मजा येईल. या नितीन कडे आपण म्हणाल. नितीन काळन टॉस करूया. हॅलो चला टॉस करूया आपण.
लालचंद पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. 4 ओव्हरची मॅच निर्जय विरुद्ध भाल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय प्रथम क्रमांक 1,00,000, द्वितीय क्रमांक 50, तृतीय क्रमांक 30 आणि चतुर्थ क्रमांक 30 असं पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतोय. भाल टॉस बघायचं कोणत्या बाजूने लागलाय. भाल संघाने टॉस जिंकलेला आहे. चला भाल संघाने टॉस जिंकलाय. शेवटची मॅच जी असेल सुपर 8 मध्ये ऑलरेडी कोणी संघ दाखल झालेला आहे. नितेश पाटील बघा थोडंसं रिलॅक्स करतायत. संतोष पाटील पहिल्या सत्रामध्ये 39 धावा केलेत आणि 40 धावांचं लक्ष या मॅच मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. कोणी संघ सुपर 8 मध्ये उद्या आपल्याला खेळताना दिसेल आणि बघायचे त्यांच्या विरोधात कोण खेळेल. भाल की निर्जय याचं उत्तर या मॅचच्या नंतर मिळेल. मात्र या मॅचचा विजेता संघ उद्या सेमीफायनल मध्ये चिकनगर संघावर मॅच खेळेल. लक्षात घ्या. फर्स्ट सेमीफायनल नावाली विरुद्ध संदप, सेकंड सेमीफायनल चिकनगर विरुद्ध यातून विजेता संघ आणि पहिली रेग्युलरची सेमीफायनल दिवा विरुद्ध वसार. मात्र सुपर 8 ची मॅच बाकी आहे. नारण आणि सपाड ती मॅच तुम्हाला 4 ओव्हरच्या मॅचेस उद्या पाहायला मिळतील. सर्व सामने उद्या 4 षटकांचे पाहायला मिळतील. पुढच्या मॅचचा टॉस झालाय. भाल संघ टॉस विन आहे. स्वर्गीय गोपाल उदाजी पाटील व स्वर्गीय गौतम श्रीपद पाटील उंबारली स्मृती चषक 2025 उद्या या स्पर्धेची शेवटची रात्र. चं टार्गेट या मॅच मध्ये 10.00 सरासरीने धावा करायच्या आहेत. पहिले षटक घेऊन त्यात हेमंत म्हात्रे आपण पाहतोय. बिडॉनला मधु म्हात्रेला तुम्ही पाहताय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये जितू पाटील तुम्ही पाहतायत आणि नवनाथ म्हात्रे शॉर्ट कव्हरला आहेत. होते सामन्याला सुरुवात. पहिलाच बॉल फुल टॉस आहे. त्याला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय की बघा एक चेक केलं जाते. पंचांचा इशारा येतोय. पहिल्याच बॉलवरती षटकार.
काही फटका चांगला आहे, मात्र डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेले. राजू मात्रे वेगाने आले. थ्रो फेकी चांगली आहे. 2 धावा इथे मिळालेत. एक मिनिट. मगाचा चौकार होता सचिन आणि आताच्या 2 धावा. 6 धावा झालेल्या आहेत. त्याचा मी 12 खेळाडूला सांगितलं की नक्की जो रिसीव्ह असेल तो आम्ही पोचू. मॅच आपल्याला कंटिन्यू सुरू ठेवायची कारण नंतर अजून एक मॅच आहे. हाही फटका चांगला आहे आणि चेंडूला पाठवून दिलाय लॉंग ऑफच्या वर येऊन. सचिन भोईरची ताकद तुम्हाला पाहायला मिळतोय. येतोय सिक्सर. त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 12 धावा आल्यात. पहिल्या मॅच मध्ये 38 धावा त्याने कुठल्या होत्या. पुढचा बॉल शॉर्टर प्लेनचा बॉल होता. सचिन स्वतःवरती नाराज आहे. हा फटका बऱ्याच वेळा तो कव्हर्स पॉइंटला खेळत असतो, मात्र एक सिंगल इथे मिळाली आहे. 1 ने धावसंख्या पुढे सरकली ती 13 वरती. धावा दाखल होते आपल्या पाहायला. सचिन वैयक्तिक 13 वरती नाबाद आहे. पहिल्या मॅच मध्ये त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता. 38 रन्स त्याने केल्या होत्या. या मॅच मध्ये 40 धावा चेस करायच्या आहेत. हा षटकार तुम्ही बघा आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. काय टायमिंग होतं, नजाकत होती. धावसंख्या 13. हेमंत पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल होता. ऑन साइडला खेळायचं होतं रवीला. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची ते समाप्ती होईल. 40चा पाठलाग करताना 13 धावा आतापर्यंत धावफलक कधी लागलेत. 19 बॉल मध्ये अजूनही 27 रन्स या मॅच मध्ये करायचे उंबारली टीमला. 19 बॉल 27 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवर. अँडीला तुम्ही बघताय शॉट फाईन लेगला. एक चांगले ड्रोन कॅमेरामॅन. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहेत. आउटफील्ड फास्ट आहे आणि पंच रतन मानेरकर सरांचा इशारा येतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. रवी भोईरच्या बॅटमधून आलाय चौकार. मीटिंग नको लक्षात घ्या. रवी भोईर बॅट्समनलाही सूचना असेल खेळपट्टीवर थांबू नका प्लीज. थोडंसं साईडला तुम्ही चर्चा करू शकता. श्याम भोईर रोलिंग करतायत रवी. त्याचमुळे खेळपट्टी आपल्याला चांगली पाहायला मिळते. हे मच्छिंद्र पाटील सर आपल्याला पाहायला मिळतात आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. एक जबरदस्त समालोचक ज्यांचा आवाज आपण दुबईमध्ये सुद्धा ऐकलेला आहे. त्यानंतर IPL समालोचक कुणाल दाती सरांना तुम्ही पाहतायत. मॅन फ्रॉम नवी मुंबई आणि त्यांच्या मधोमध केतन पाटील यांना तुम्ही पाहतायत मॅन फ्रॉम निजेगाव. खूप चांगला टेलिकास्ट आहे ओमचा MTC स्पोर्ट. मग अशी राज पाटील यांच्या माध्यमातून 2000 रुपयाचा कॅश प्राइस सुद्धा आपण केतन पाटीलसाठी पाहिला. 23 धावा या मॅच मध्ये करायचे आणि आता गोलंदाजी करण्यासाठी शरद आलेत. 18 बॉल 23. सचिन 13 वरती नाबाद आहे. रवी 4 वरती नाबाद आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात. बॅकफुटला गेले. कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्रक्षक डीप मध्ये ठेवण्यात आलेले. नवनाथ मात्रे तिथे एकदा पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. ज्या प्रकारे रवी आणि सचिन धावतात असं वाटतही नाही की फुटीबॉलचे खेळाडू धावत आहेत. इतक्या इझिली ते 2 धावा धावून घेतात. दातुलीच्या स्पर्धेमध्ये रवी भोईरने 2 वेळा एकाच मॅच मध्ये 5 धावा धावून घेतल्या होत्या. रिवर्स. सचिन भोईर ऑन फायर. सीमारेषेच्या बाहेर चौकार.
पुन्हा कव्हरच्या दिशेने खेळत आहेत. आता नवनाथची फिल्डिंग चांगली आहे मात्र कॉल दिलाय. रवीचा विकेट आता धोक्यात असू शकतो. मात्र 2 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. रवी का थांबतायत कारण की नवनाथकडे थोडीशी मिस फिल्डिंग झाली होती. 2 धावा मिळाल्या. धावसंख्या 25. 15 धावा या मॅचमध्ये आता करायच्या आहेत. 15 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 15 रन्स करायचे आहेत. मॅच सोपी होत चालली होती उंबारली 40+ संघासाठी. देवीचा पडा संघाने देसाई संघाला पराभूत केलं. उंबारली संघाने पहिल्या मॅचमध्ये गोलवली संघाला पराभूत केलं. हा खूप टप्प्याचा बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमारेषेच्या बाहेर जाईल. सचिनच्या बॅट मधून आलाय चौकार. तर 14 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. व्हाईट यॉर्कर तुम्हाला पाहायला मिळतोय. धावा 29 झालेले आहेत. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 रन्स या मॅच मध्ये करायचे आहेत. हाय रिव्हर्सच्या माध्यमातून फटका चांगला आहे मात्र हा झेल झालाय वाटतं. क्या बात आहे जितू. नाही जितू काय करतील ना याचा नेम नाही बघायचं. ऍक्शन रिप्ले खूप ट्विस्ट असेल बघायचं. बघूया चेक करूया ऍक्शन रिप्ले. 2 षटकाचा खेळ संपलाय. हा ऍक्शन रिप्ले बघा आपल्या टीव्ही स्क्रीनवरती. कधी या झेलची व्हिडिओ येईल. रिव्हर्सच्या माध्यमातून पायाला बॉल लागलाय जितूच्या आणि त्यानंतर झेल टिपलाय. अँडीने टिपलाय मला वाटतं. क्या बात आहे. हा व्हिडिओ व्हायरल होईल मला वाटतं. आता 12 बॉल मध्ये 11 करायचे आहेत. ऍक्शन रिप्ले बघा रिव्हर्सच्या माध्यमातून. जितू सुरुवातीला मला वाटतं जितू पाटील फुटबॉल भरपूर खेळलेत बघा ना. पायाचा वापर केला आणि त्यांनी लगेच ऍक्शन बघा त्यांची. अँडीच्या हातात जाऊन चेंडू विसळलाय आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात बाद. पुढच्या मॅच मध्ये भाल संघ टॉस विन. निर्णय काय घेतलाय. गोलंदाजी. चला जेवणमान नियोजित संघ आपली बॅटिंग असेल पुढच्या मॅच मध्ये. 4 ओव्हरची मॅच. ती मॅच शेवटची मॅच असेल आजच्या रात्रीतली. 12 बॉल मध्ये 11 करायचे. हा ऍक्शन रिप्ले पुन्हा पाहायला मिळतोय. चेंडू बरोबर जितूच्या पायावरती लागला. चला फास्ट खेळा. यानंतर अजून एक मॅच आहे. 12 चेंडू मध्ये 11 करायचे. तिसरं षटक घेऊन त्यात गोलंदाज मधू म्हात्रे आलेत. बारा चेंडू मध्ये 11 धावांची गरज. बारा चेंडू 11ची गरज. मधू म्हात्रे आलेत गोलंदाजी करण्यासाठी तिसऱ्या ओव्हर मध्ये. मनोज भोईर काहीतरी चर्चा करतायत सनी भोईर सोबत. फटका चांगला आहे. रवीच्या बॅट मधून चौकार आलाय. 12 बॉल 11ची गरज होती. आता 11 बॉल मध्ये 7 धावांची गरज. सेमीफायनलच्या दिशेने वाटचाल करत असताना गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. मॅच थोडीशी सोपी होत चालली. फर्स्ट सेमीफायनल मध्ये नावाली आणि संदप. दुसऱ्या सेमीफायनल मध्ये चिकनगर आणि यातून विजेता संघ. काल चिकनगर संघ सुद्धा अडचणीत होता. अरुण भोईरने चांगली बॅटिंग केली. आई चेंडू टॅप केलाय. नवनाथ वेगाने आले. थोडीशी हुलकावणी त्यांना दिली चेंडूनी. एकच धाव मिळाले. 10 चेंडू मध्ये 6 करायचे. महाराज सांगतात की 2 धावा होणार नाहीयेत. महाराजला अजूनही पहिल्या मॅच मध्ये खातं उघडता आलं नाहीये महाराजला. या मॅच मध्ये बघायचं आता. दोन बॉल शून्यावरती बाद झाले होते पहिल्या मॅच मध्ये. रमेश म्हात्रे बघा किती तेजी आहे चेहऱ्यावरती. कधी मला वाटतं शेवटच्या मॅच मध्ये त्यांना आराम आहे त्यामुळे ही तेजी आहे.
सेफ झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. रोजी मात्र वेगाने आलेत, एकदा पूर्ण झाले. रवीने कॉल दिलाय दुसऱ्या धावेचा आणि 2 धावा इथे पूर्ण होतील. चांगली बॅटिंग करत असताना 40चा पाठलाग करत असताना 9 चेंडू मध्ये आता फक्त 4 करायचे आहेत. मागच्या मॅच मध्ये रेग्युलर संघाला 38 करायच्या होत्या, ते चेस झाल्या नाही. मात्र या मॅच मध्ये 40 चेस करत असताना फक्त 4 धावा आता विजयापासून दूर आणि चेंडू शिल्लक आहेत 9. चांगली बॅटिंग. अजून एक सिंगल ऍड होईल. 3 धावा या मॅच मध्ये करायचे आहेत. 37 धावा झालेले आहेत. आठ चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. रायटी लेफ्टी बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. जशी मॅच संपेल लगेचच बालसंघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचे, लक्षात घ्या. हलकस अपील करत असताना विलास मात्रे यांना तुम्ही बाद आहेत. मधु मात्रे पहिल्या मॅच मध्ये नव्हते, एक चांगले गोलंदाज आहेत. 7 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 धावा 40+ मध्ये कंपल्सरी चेसिंग. धावा कंपल्सरी चेस करायचे आहेत. एक धाव इथे मिळाली नाही. आता मॅच शेवटच्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 2 धावा या मॅच मध्ये करायच्या आहेत त्या गावदेवी ईश्वरी 11 उंबारली 40+ संघाला. करायचे आहेत. इथे प्रयत्न चांगले होते बघा. अँडीला तिथे पाहतायत काय प्रयत्न होते अँडीचे. पाच बॉल मध्ये एका धावेची गरज. आणि याबरोबरच गावदेवी ईश्वरी 11 उंबारली संघ थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश करतोय. आणि उद्या सेमीफायनलची मॅच चिकनगर 40+ संघावर त्यांना खेळावी लागेल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आम्ही लगेच घोषित करणार आहोत. तत्पूर्वी बालसंघ आपण लगेचच फिल्डिंग लावायची. उंबारली विरुद्ध चिकनगर उद्या सेमीफायनल मॅच पाहायला मिळेल. आणि संदप 40+ आणि नावाली 40+ फर्स्ट सेमीफायनल पाहायला मिळेल. आणि रेग्युलरची फर्स्ट सेमीफायनल वसार विरुद्ध दिवा. आणि काल सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर सापाड आणि नारण. आज